कसगाव ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय गट क्रमांक 131/2 बस स्थानकाच्या हद्दीमधील आवारात मोठ्या प्रमाणावर पक्क्या स्वरूपात बांधकाम करत अतिक्रमण झाले असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हे अतिक्रमण निघावे व बस स्थानकाची जागा मोकळी व्हावी म्हणून यापूर्वी कसगाव ग्रामपंचायत व प्रशासनाला स्थानिक रहिवासी यांच्याकडून तक्रारी लेखी अर्ज देण्यात आले होते। त्यानंतर झालेल्या कारवाईनंतरही उत्पन्नाचे स्रोत दाखवून ग्रामपंचायतीने टाळाटाळ करत अतिक्रमण जसेच्या तसे ठेवल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करावी, अन्यथा 18 एप्रिल 2024 रोजी आपण आत्मदहन करू, असा इशारा जळगाव जिल्हाधिकारी जळगाव यांना कसगाव येथील रहिवासी श्रीमती उषाबाई नामदेव पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला होता। त्याबाबत भडगाव तहसीलदार विजय बनसोडे यांनी गंभीर दखल घेत कसगाव ग्रामपंचायतीला दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी लेखी पत्र पाठवून अतिक्रमण काढण्याचे सक्त आदेश दिले होते। मात्र अद्यापही कोणतीही दखल न घेण्यात आल्याने आज दिनांक 18 एप्रिल गुरुवार रोजी दुपारी 2:40 सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारकर्ते उषाबाई पाटील यांनी पोहोचत अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांच्या मदतीने आत्मदहन रोखण्यात आलेले असून तक्रारकर्त्यांची बाजू ऐकून घेत पुढील कारवाई काय होते ते स्पष्ट होईल। दीपक गढरी, CNI महाराष्ट्र चॅनल, उपसंपादक, पाचोरा, जळगाव। तो का काही करतो, मी आज इथून जाणारच नाही, मला काही खबर आहे ना। किती दिवसापासून माझ्या मुलाला त्रास देत आहे खोटं नाटक करून। आणि पोलीस कशा करता, पोलीस कशा करताय, चांगलं न्याय मिळा करता, चांगलं कराय करता, कसं खोटं नाटक केलं, त्याला हद्दपार केलं। त्यांनी काय केलंय, कसगावमध्ये किती गुन्हा आहे पूर्ण काढायचं आणि त्यांना पण हद्दपार करायचा। आता सोडा ताई, तुम्ही सोडा ना मला, तुम्ही माझं म्हणणं हेच आहे, मला त्यांचं अतिक्रम दुकाने पडायलाच पाहिजे। नाटक चालतं करत काहीच नाही, पोलीस लोक बघायची भूमिका घेतात। नाही ना माझा मुलगा आम्ही गेलो की तेव्हा पोलीस स्टेशनला बी सूक पडेल, ते पण खोटं नाटक घेता काही पण। काय नाव आहे तुमच्या मुलाचं, काय प्रकरण आहे मावशी नेमकं काय? माझ्या मुलाचं प्रकरण, माझा मुलगा ते स्टँडचं बस स्टँडचं अतिक्रमणचं करतोय, तर त्याच्यामुळे त्याला खोटं नाटक करून त्याला हद्दपार केलेलं आहे। आणि त्याला हद्दपार केला, आमको काय सांगतात ते 4 जिल्हा याला परत काढा, अजून पोलीस स्टेशन सुद्धा त्यांना बाजू देतं, भडगाव पोलीस स्टेशन। काय नाव आहे तुमच्या मुलाचं? माझ्या मुलाचं नाव भूषण नामदेव पाटील, माझं नाव उषाबाई नामदेव पाटील। त्यांची आई आहे। 16-17 वर्षापासून चालू आहे दादा हे। कशा करता माझ्या मुलाला हद्दपार करताय खोटं नाटक करून? कुठलं अतिक्रमण आहे? बस स्टँडचा अतिक्रमण करता येतो।